हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी 2025 मध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी रजिस्ट्रेशनची डेट जी की एक्सटेंड होते आणि तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील आणि त्या चुकांचं करेक्शन कसं करायचं या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सोबतच जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सपोर्ट तिकीट किंवा करेक्शनसाठी आपण हेल्प डेस्ककडे जे तिकीट रेज करतो ते तिकीट रेज केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट व्हिडिओ देईल. तर हा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओचा अपडेट पण असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या प्रश्नांचे सगळे आन्सर्स तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे ते आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आजपासून सुरू करत आहोत. आणि ही बॅच जी आहे तुमची एक्झाम होऊपर्यंत चालणार आहे. आणि या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. म्हणजे तुमची एक्झाम होण्याच्या आत तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये आम्ही कव्हर करणार आहोत. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केला जाईल. ही बॅच जी आहे 27 जानेवारी म्हणजे आजपासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला 2 नंबर दिलेत स्क्रीनवरती, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथे पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर त्यासाठी प्ले स्टोअरवरती जा, तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि तिथे तुमचे हे कोर्सेस सर्च करून तुम्ही आमच्या बॅचला पण जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम डेट एक्सटेन्शन बद्दल जी न्यूज आली आहे ती न्यूज आपण पहिले पाहून घेऊयात. या न्यूज मध्ये असं सांगितलंय की सीईटी अर्ज नोंदणीला दिली मुदतवाढ. तर हे जे सीईटीचे फॉर्म आपले सुरू झाले होते बीएड आणि ईएलसीटी साठी आणि इतर एक्झामसाठी, त्या एक्झामच्या सीईटीच्या फॉर्मसाठी जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतायत त्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन मागच्या वर्षीच्या तुलनेने खूप कमी झालेलं आहे. म्हणजे खूप कमी प्रतिसाद विद्यार्थ्यांचा या सीईटीच्या रजिस्ट्रेशनसाठी मिळतोय. एका दृष्टीने हे एक चांगलं आहे, कारण आपल्याला कॉम्पिटिशन कमी होतंय एक्झाम मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन कमी झालेत म्हणून महासीईटी सेलने डेट एक्सटेन्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की बीएड सीईटी जी आहे ते बीएड सीईटी ची लास्ट डेट ही 28 जानेवारी होती. आणि 28 जानेवारी असल्यामुळे आतापर्यंत जे रजिस्ट्रेशन झाले ते फक्त 69,929 एवढ्याच विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सीईटी ला झालेले आहेत. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन अजून व्हावेत असं महाराष्ट्र सीईटी सेलला वाटतंय. तर त्यामुळे इथे स्पष्ट दिलंय आपल्याला 28 डिसेंबरला बीएड या विषयांच्या सीईटी साठीची नोंदणी सुरू झाली. या अभ्यासक्रमापैकी विधी 3 वर्ष आणि बीएड वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी साठी अर्ज नोंदणीची मुदत 25 जानेवारीला संपुष्टात येणार होती. मात्र सीईटी कक्षाने या नोंदणी प्रक्रियेला आणखी 15 दिवसाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपली जी बीएड सीईटी आणि इतर ज्या एक्झाम आहेत, इतर ज्या सीईटी आहेत, जसं एमबीए सीईटी असेल, बीबीए सीईटी असेल, या सगळ्या एक्झामसाठी अजून 15 दिवस मुदत वाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सीईटी सेलने घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये सीईटी सेलकडनं एक्झाम डेट एक्सटेन्शनचं नोटिफिकेशन एक्सपेक्ट करू शकतो. जर आज आपण चेक केलं, आता ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवतोय त्या वेळेला अजून तरी असं काही बीएडचं नोटिफिकेशन म्हणून त्यांनी स्पेशली दिलेलं नाहीये. पण न्यूजपेपरमध्ये बातमी जी दिली आहे ती सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच ती बातमी आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर झालं तर काय, आपली जी एक्झाम आहे, आपल्या एक्झामची जी रजिस्ट्रेशन डेट आहे पुढे ढकलली जाऊ शकते असं एक्सपेक्ट करू शकतो. तर याचा अजून फायदा काय होणार आहे, एक तर रजिस्ट्रेशन होतील विद्यार्थ्यांचे अजून, पण त्यासोबतच आपल्याला 15 दिवस एक्स्ट्रा हा टाइम भेटतोय या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी. आणि जर रजिस्ट्रेशन डेट जर 15 दिवसांनी एक्सटेंड झाली तर आपण एक्झामची डेट सुद्धा इतक्याच दिवसाने एक्सटेंड झाली असंही ग्राह्य धरू शकतो. आणि त्यामुळे काय होईल, अजून जास्त वेळ आपल्या या एक्झामच्या प्रिपरेशन करण्यासाठी मिळेल. ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आज इनकम्प्लीट असतील त्यांनी सबमिट करून घ्या, नंतर इश्यू नको. जरी एक्सटेंड झाली तरी त्या टायमिंग मध्ये तुम्ही उरलेले तुमचे जे करेक्शन्स आहेत ते त्या टायमिंग मध्ये करून घेऊ शकता. तर या संधीचं सोनं करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर आमची जी बॅच आहे ती जॉईन करा. 15 दिवस ऍडिशनल मिळत आहे आपल्याला. आपल्याला अजून जास्त प्रिपरेशन करता येईल आणि आपल्याला जे गव्हर्नमेंट कॉलेज हवंय ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याच्या दृष्टीने
आपल्याला अजून जास्त प्रयत्न करता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आमची ही जी बॅच आहे, या बॅचमध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत सपोर्ट तर मिळतोयच, पण एक्झाम झाल्यानंतर, तुमचा रिझल्ट आल्यानंतर, तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला जर काही इश्यू वाटले, तरीही तुम्ही त्यावेळेला आमच्या मॅनेजमेंट सोबत या गोष्टी डिस्कस करू शकता. कॅप राऊंडची फिलिंग बाकी आहे अजून. रिझल्ट येईल, कॅप राऊंडचे फॉर्म भरायचे, त्यावेळेस काही इश्यू असतील ते आपण डिस्कस करू शकतो. म्हणजे आत्तापासून तुमचं ऍडमिशन होईपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे आणि तुमच्या इश्यूजचं रिझोल्युशन, तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन आणि तुमच्या सिलेबस कव्हर करण्याची जबाबदारी ग्लोबल ऑनलाईन घेत आहे. आणि या बॅचची जी फी आहे ₹2000, ही वन टाइम फी आहे, ही मंथली फी नाही आहे. या फीज मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळी मिळणार आहेत, ते पण ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ऍपमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळतील. राहिला विषय तुमच्या एक्झाम फॉर्मच्या करेक्शन विषयी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या एक्झाम फॉर्म मध्ये तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर तुमच्या एज्युकेशनचे मार्क, इतर काही माहिती जर चुकली असेल तर त्याचं करेक्शन कसं करायचं याच्याविषयी मी डिटेल व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्यासाठी मी शॉर्ट मध्ये ही प्रोसेस तुम्हाला आता सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, जर तुमचं करेक्शन काय असेल तर तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करा. त्यानंतर हेल्प डेस्क जो ऑप्शन इथे दिसतोय तो सिलेक्ट करा. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हेल्प डेस्कचं पोर्टल ओपन झालेलं दिसेल. या पोर्टलमध्ये तुम्हाला हेल्प डेस्कचे नंबर दिले आहेत, टोल फ्री नंबर दिलाय, त्यांचा कॉन्टॅक्ट करण्याचा टायमिंग दिलाय, सरकारी सुट्ट्या वगळता 9 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आता तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला त्यांना, त्यांचा फोन जर नाही लागला, त्यांनी फोनला रिस्पॉन्स नाही दिला, तर तुम्हाला एक तिकीट इथे रेज करायचंय. तर ओपन न्यू तिकीट त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. तिथे ओपन न्यू तिकीट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला MSCET हेल्प डेस्क 2025 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तिकीट टायटल तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तिकीट टायटल मध्ये काय मेन्शन करायचंय, जर तुमचं नाव चुकलं असेल तर ते मेन्शन करा की माझं नाव चुकलंय. तुमचे डिग्रीचे मार्क चुकले तर तसं मेन्शन करा. तुमची डेट ऑफ बर्थ चुकली तर ते मेन्शन करा. त्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर पुढे आपल्याला ऍप्लिकेशन नंबर दिलाय, तो कंपल्सरी नाहीये. त्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी म्हटलंय, तुमच्या इश्यूची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची. सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. कोर्स नेम तुमचं सिलेक्ट करायचंय खाली. त्याच्यानंतर क्वेरी टाईप मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचंय, तुमची क्वेरी काय आहे, तर कॅन्डिडेट पोर्टल रिलेटेड क्वेरी असेल. त्याच्यानंतर तुम्हाला नेम चेंज करायचं असेल तर मॉडिफाय चेंज नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हटलंय. आणि क्वेरीचे जे डिटेल आहेत, म्हणजे माझं नाव हे आहे, तुमचं जे नाव असेल ते टाका. त्याच्यानंतर माझं नाव असं झालंय असं मेन्शन करा आणि मला ते चेंज करायचंय असं याच्यामध्ये मेन्शन करा. डेट ऑफ बर्थ असेल तर डेट ऑफ बर्थ टाका. त्याच्यानंतर एक्झामचे तुमचे डिग्रीचे मार्क्स असतील तर ते तिथे टाका. ते मला करेक्शन करायचं आहे असं सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला अटॅचमेंटसाठी ते ऑप्शन दिलाय. जर तुमचं नाव चुकलं असेल तर तुम्ही आधार कार्ड अटॅच करा. जर तुमचे डिग्रीचे मार्क्स चुकले असतील तर तुमचं मार्कशीट इथे अटॅच करा आणि क्रिएट तिकीट वरती क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही क्रिएट तिकीट वरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला एक मेल येईल, त्याच्यामध्ये सपोर्ट तिकीट ओपन म्हणून हा मेल आलेला असेल. त्याच्यामध्ये तुमच्या तिकीटचा नंबर असेल, तुमचा जो सब्जेक्ट आहे, तुम्ही जो इश्यू तिथे क्वेरी जी रेज केली आहे ती क्वेरी असेल, कोर्सचं नाव, त्याच्यानंतर तुम्ही कधी तिकीट क्रिएट केलंय हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला मेल आल्यानंतर थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच्या पुढचा मेल येईल. त्या पुढच्या मेलमध्ये तुम्हाला त्यांनी बाकीचे डिटेल्स दिलेले असतील. ते फॉर्म चेक करतात तुमचा, त्याच्यानंतर तुमची जी क्वेरी आहे ती चेक करतात आणि तुम्हाला रिप्लाय देतात. ॲज वी हॅव चेक्ड द ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. Modification to the application form is not allowed if you wish to modify any critical information like name, gender, date of birth, photograph, signature. Please fill the declaration form which will be released with the hall ticket and submit the same on the day of exam at the center. Other details can be modified, corrected during CAP registration process. If you experienced any further issue or have additional questions, please visit the website. तर इथे तुम्हाला पोर्टल दिलंय त्यांचं, त्यांची वेबसाईट दिली आहे. तर बेसिकली या तिकीटमध्ये काय सांगितलं आपल्याला, जर तुम्हाला तुमचं नाव, तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर या गोष्टी क्रिटिकल आहेत आणि ह्या जर तुम्हाला चेंज करायच्या असतील किंवा करेक्शन करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं हॉल तिकीट ज्यावेळेस येईल त्या हॉल तिकीट सोबत तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलं जाणार आहे आणि त्या डिक्लेरेशन मध्ये तुम्ही या गोष्टी मेन्शन करायच्या. जर तुमचं नाव चुकलं असेल तर तसं मेन्शन करा, डेट ऑफ बर्थ चुकले असेल तर ते मेन्शन करा,
जेंडर चुकलं असेल ते मेन्शन करा, तुमची सिग्नेचर, तुमचा फोटो हे जर चुकलं असेल तर तसं मेन्शन करा. तर त्या डिक्लेरेशन फॉर्ममध्ये या गोष्टी तुम्ही मेन्शन करायच्या जे तुमचं करेक्शन करायचं असेल ते. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्यायला तुमच्या एक्झाम सेंटरवरती जाल, त्यावेळेस एक्झाम सेंटरमध्ये जो एक्झामिनर असेल त्याच्याकडे तुमच्या हॉल तिकीट सोबत हे डिक्लेरेशन सबमिट करायचं. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे करेक्शन वेबसाईटवरती किंवा आपल्या फॉर्ममध्ये सीईटी सेल करून घेत नाहीयेत. पण आपल्याला एक ऑप्शन देत आहे की डिक्लेरेशन फॉर्म भरून द्या आणि एक्झाम सेंटरवरती तुम्ही सबमिट करा. त्यामुळे घाबरून जायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचे करेक्शन झाले असतील, टेन्शन घेऊ नका. तुमचे सपोर्ट तिकीट रेज करून ठेवा. काही वेळेस ते लोकं तिकडनं तुमचा फॉर्म एडिट पण करताय. काही केसेसमध्ये असं झालंय. पण ज्यावेळेस तुमची इन्फॉर्मेशन क्रिटिकल असेल, त्यावेळेस तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरून देणं हाच एक पर्याय शिल्लक राहणार आहे. त्यामुळे तेवढं करा. तिकीट रेज करून ठेवा. दुसरी गोष्ट, ज्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचे राहिलेत, सीईटी सेलकडनं नोटिफिकेशन येण्याची वाट पाहू नका एक्सटेन्शनची. आपले फॉर्म पहिले सबमिट करून घ्या. त्यामुळे आपल्याला काही इश्यू येणार नाही. एक्सटेन्शन होऊ नाही होऊ, जर काम झालेलं असेल, आपलं सगळं काही रेडी असेल, तर आपण एक्झाम फॉर्म सबमिट करणं हाच एक चांगला पर्याय आपल्याकडे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी काही गोष्टींचं याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भेटेल, तुम्हाला एक्झाम देता येईल, तुमचं हॉल तिकीट पण येईल. तुम्ही फक्त आता तुमच्या प्रिपरेशनकडे लक्ष द्या. इन केस आपल्याला जर 15 दिवसाची मुदतवाढ जर मिळाली, तर हे बेटर राहील आपल्यासाठी. आपलं प्रिपरेशन पण याच्यामधून करण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं एक्झाम फॉर्मच्या डेट विषयी. त्याच्यानंतर आपण करेक्शन कसं करायचं ते पाहिलं. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच रेग्युलर अपडेटसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी 27 जानेवारीपासून ही बॅच सुरू झालेली आहे, जी की तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. ही बॅच जॉइन करण्यासाठी आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.